माझ्या सर्व देवी देवतांना खूप खूप प्रणाम. आता शेवटचा व्हिडिओ आपण जेव्हा दर्शनाला गेलेलो होतो त्र्यंबकेश्वरला, तर तुम्हाला सत्यता कळाली असेल की माणसाचं जीवन एवढं कॉम्प्लिकेटेड आहे की त्याला अजून कळायला मार्ग नाही आहे की आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक ह्यामध्ये फरक काय आहे. तर त्यामुळे एवढं कॉम्प्लिकेशन्स आहेत आणि त्यामुळे आपण जीवनाचा आनंद नाही घेऊ शकत. तर तो जीवनाचा आनंद का नाही घेऊ शकत, ह्याच्यासाठी आपल्याला उपनिषद आणि गीता समजून घ्यावी लागतं, म्हणजे शास्त्र समजून घ्यावं लागतं. शास्त्राचा अर्थ काय आहे समजून घ्या. जसं तुम्ही ऐकत असेल शस्त्र. शस्त्र हे भौतिक गोष्टींसाठी आहे, म्हणजे काही गोष्टींच्या अडथळे, आपल्याला भौतिक अडथळे बाजूला करायचे असतील तर आपल्याला शस्त्र वापरावं लागतं. पण मायेने दिलेला जो प्रसंग आपल्याकडे आहे तो शस्त्राने आपण दूर नाही करू शकत, त्याला शास्त्र लागतं. म्हणून काही भौतिक गोष्ट आहे, म्हणजे मला माती काढायची आहे, दगड काढायचा आहे, रस्ता बनवायचा आहे, तर मला शस्त्र लागणार आहेत. पण मला मोह घालवायचा आहे, दुःख घालवायचं आहे, यातना घालवायच्या आहेत, तर मला शस्त्राची गरज नाही, शास्त्राची गरज आहे. हा मूळ फरक आहे शस्त्र आणि शास्त्रामध्ये, बरोबर. आता पृथ्वीची लोकसंख्या ही 780 कोटीच्या थोडं वर खाली असू शकते. त्या 780 कोटींमध्ये फक्त आणि फक्त 3 ते 4 लोकच, म्हणजे ज्ञानयोगाच्या मार्गाने जो आत्ता आकडा आलेला आहे सध्याचा, तो 0.004 0.004 असा, म्हणजे पूर्ण 0.005 एवढेही आध्यात्मिक लोक 780 कोटीमध्ये नाही, बरोबर. तर किती आहेत? 0.004 एवढी लोक आत्ता आध्यात्मिक ह्या पृथ्वीतलावर आहे. आणि त्यातनं पृथ्वीतलावर म्हटलं तर कुठे, फक्त ती आध्यात्मिक लोक तुम्हाला भारतातच मिळतील. म्हणजे भारत आपण सांगितलेलं आहे, सनातन पद्धती कुठे आहे, हिमालय ते रत्नाकर सागर ह्याच्यामध्ये. मग ह्याच्यामध्ये 780 कोटी म्हणणं, आपण जर 120 कोटी भारतीय आहेत, बरोबर आहे. आता 120 कोटीमध्ये 0.004 लावा, तर मोजून मापून 5 ते 6 लोक आध्यात्मिक भारतामध्ये आहेत. आता त्यांना कसं शोधायचं, कसं काय करायचं, त्याच्यासाठी मग शास्त्र लागतं. तर सगळे नियम आपण पाठचे व्हिडिओ तुम्ही बघाल तर सगळं तुम्हाला कळेल की अध्यात्माची पहिली यात्रा तेव्हा सुरू होते ज्या वेळेला तुम्ही सत्संग ऐकायला सुरू करता. आता काय झालं, आपण सत्संग ऐकतोय, पण कसं ऐकतोय, वेळ घालवण्यासाठी, फक्त मला टाईमपास करायचा आहे म्हणून मी सत्संग ऐकतोय. मग त्यामध्ये लोक लक्ष देत नाही, म्हणून त्यांना मग ते सूत्र पाठ होत नाही. आलं लक्षात. पण ज्याला खरोखर आध्यात्मिक यात्रा सुरू करायची आहे त्याला वही पेन घेऊन बसावंच लागेल सत्संग ऐकताना, बरोबर आहे. तर 120 कोटीमध्ये तुम्हाला मोजून मापून 3 ते 4 लोक मिळतील अध्यात्म समजवणारी, समजवून सांगणारी. बाकी सगळं तुम्हाला शास्त्र सांगणारी भरपूर मिळतील, तंत्र सांगणारी भरपूर मिळतील, ज्योतिष सांगणारी भरपूर मिळतील, न्यायदर्शन सांगणारे भरपूर मिळतील, योग सांगणारी भरपूर मिळतील. पण अध्यात्म सांगणारी 120 कोटीमध्ये फक्त 3 ते 4 लोक आहेत. त्यातनं भगवंताच्या कृपेने, भगवान दत्तात्रेयांच्या कृपेने ती सेवा आपल्याला मिळाली आहे, तर आपण ती सेवा करत आहोत. म्हणून त्या दिवशी मी सांगितल्याप्रमाणे की आधी भौतिक, म्हणजे हॉस्पिटलमध्ये लाईनी लागलेल्या आहेत. आधी दैविक,
मंदिरांमध्ये लाईनी लागलेल्या आहेत, पण आध्यात्मिकमध्ये तुम्हाला 1 किंवा 2च माणसं मिळतील. का? कारण तिथे पात्रता लागते. कारण मंदिरात जाणारे पण मानसिक रोगी आहेत आणि हॉस्पिटलमध्ये जाणारे पण शारीरिक रोगी आहेत. मग रोग्यांची संख्याही जास्त आहे. मग अध्यात्मामध्ये कोण जाईल? जो जिममध्ये जातो. जिममध्ये जर तुम्ही पैसे भरायला तयार आहात, पण तुमचा हात फ्रॅक्चर आहे किंवा पायामध्ये दुखणं आहे, तर पैसे भरूनही तुम्हाला जिममध्ये ॲडमिशन देणार नाही, कारण यू आर नॉट इलिजिबल. त्याच प्रकारे अध्यात्मामध्ये पण तुमच्याकडे करोडो रुपये असतील, तुम्ही अगदी शरीराने सुदृढ असाल, पण तुम्हाला शास्त्र माहीत नसेल, तर अध्यात्मामध्ये प्रवेश नाही. एवढं डोक्यात घ्या. म्हणून अध्यात्माची पहिली पायरी चढायची असेल तर सत्संग. सत्संगाशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि सत्संगाच्या मार्गातनं आपल्याला अध्यात्म कळतं. आता आपला गोंधळ कुठे होतो मी ते सांगतो. म्हणजे लोक आज वे ऑफ लिव्हिंग हे अध्यात्म नाही. वे ऑफ लिव्हिंग इज द हे विज्ञान आहे. आलं लक्षात? आता मी तुम्हाला अध्यात्म सांगत नाही आहे, ज्ञान सांगतो आहे. अध्यात्मामध्ये ज्ञान येत नाही, अध्यात्मामध्ये समज येते. आता ज्ञान सांगतो आहे. लोक का कंटाळलेले आहेत? लोक म्हणतात की आम्हाला दुःख आहे. तर कसलं दुःख आहे? भरपूर विचार, खूप विचार. अरे बाबा, भरपूर विचार याला दुःख म्हणत नाही, याला तुमची संपत्ती म्हणतात. तुमच्याकडे विचार आहे, तुम्ही संपत्ती आहात. तुम्ही जरा जाऊन ICUमध्ये बघा. ICUमध्ये तुम्ही पाहिलं तर त्या बिचाराला विचार नाही आहे, म्हणून तो पडून राहिलेला आहे. ज्याला आपण कॉमा म्हणतो. कॉमामध्ये जो माणूस आहे त्याचे प्राण चालू आहेत, पण त्याच्याकडे विचार नाही आहेत. तर भगवंतांनी तुम्हाला विचार दिले म्हणून तुम्ही धावू पळू शकताय, आनंद घेऊ शकताय. तर लोकांना त्याचाच त्रास होतो आहे. तर हे समजून घ्या. शरीराचा तुम्ही जेव्हा भाग बघता, आता आपण जेवण जेवल्यानंतर पचवण्याचं काम हे जठराचं आहे. जर तुम्ही जेवण जेवल्यानंतर ते पचन जेव्हा जठर पचवतं, त्याचा तुम्हाला त्रास होतो का? नाही होत. मग इंद्रिया ज्या गोष्टी बाहेरून बघतात, डोळ्याने, नाकाने, जिभेने, त्वचेने, ते पचवण्याचं काम बुद्धीचं आहे. मग जसं जेवण जेवल्यावर जठर अग्नी त्या जेवणाला पचवतं, तसं इंद्रियातनं तुम्ही जेवल्यावर मन बुद्धी तुम्हाला विचार देतं. मग तो विचाराचा काय तुम्हाला त्रास होतो? ह्यासाठी त्रास होतो कारण तुम्ही जेवताना जर शुद्ध जेवलात, ती पचनक्रिया सुंदर होईल. पण त्या जेवणामध्ये तुम्ही अति तिखट, अति खारट खाल्लं तर मग तुम्हाला जठर अग्नीमध्ये आग होईल. त्याच प्रकारे तुम्ही इंद्रियांनी म्हणजे कानाने, नाकाने, डोळ्याने जे काही ग्रहण करताय ते पचवण्याचं काम बुद्धीचं आहे. मग ती बुद्धी जेव्हा विचार देते तेव्हा तुम्हाला का त्रास होतो? जसं जठर अग्नीला त्रास होतो चुकीचं जेवल्यामुळे, त्याच प्रकारे डोळ्याने, कानाने, नाकाने, जिभेने, त्वचेने आपण जे काही ग्रहण करतो तेच पचवायला त्रास होतो बुद्धीला. म्हणून वे ऑफ लिव्हिंग सर्वात पहिलं ठरवा काय कसं करायचं आहे. मग तुमचा हा सर्वात प्रथम त्रास निघून जाईल विचारांचा. विचार हे तुम्हाला मार्गदर्शन करायला येतात, ते त्रास द्यायला नाही. जसं जेवण पचवल्यानंतर तुम्हाला ताकद येते, ऊर्जा येते, त्याच प्रकारे विचार तुम्हाला भविष्याचं मार्गदर्शन करतायत. त्यांना थांबवू नका, त्यांचा वापर करा. आणि त्यांचाच वापर करण्यासाठी आपल्याला शास्त्र माहीत पाहिजे, ज्योतिष माहीत पाहिजे, न्यायदर्शन माहीत पाहिजे, योग माहीत पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपण दर शुक्रवार शनिवार मुलुंडला लेक्चर्स करतो आहे, सत्संग करतो आहे. त्याला या, त्याचा उपभोग घ्या, आनंद घ्या आणि जीवन सर्वात श्रेष्ठ बनवा. स्वर्ग कुठेच नाही, स्वर्ग इथेच आहे. फक्त त्याचा अनुभव कसा घ्यायचा, प्राप्त करण्याच्या पाठी पडू नका, अनुभव कसा घ्यायचा हे आपण शुक्रवारी आणि शनिवारी जे सत्संग घेतो. तर मी जे ठाकरे आहेत,
दीपक ठाकरे त्यांना धन्यवाद करतो की त्यांनी ह्या सत्संगासाठी खूप मेहनत घेतलेली आहेत. आपले वैभव महाकाळ आहेत, त्यांना मी कोटी कोटी धन्यवाद देतो. त्यांनी आपला वेळ, पैसा आणि बायका मुलांचं फिकर न करता ह्या सत्संगासाठी खूप धावपळ करत आहेत. मी दोघांचे मनापासून धन्यवाद देतो. मी तर त्यांना काही नाही देऊ शकणार, पण भगवान दत्तात्रय त्यांच्यावर खूप खूप कृपा करतील ही मी आशा करतो की त्यांनी सत्संगासाठी एवढी धावपळ केलेली आहे. खूप खूप त्यांचे धन्यवाद. आणि हा सत्संग ऐकल्याबरोबर माझ्या देवी देवतांचे पण खूप खूप धन्यवाद. आपला दिवस आनंदाचा आणि सुखाचा जावो हीच प्रार्थना.